गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14। श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मज रामराय, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया, आताया लेकराशी त्राटिका त्वा उद्धरली, अहिल्या शिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे। भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केलेच बलवान केवळ आपुल्या कृपेने। शिळा तारल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण। जो जो आला शरणपदा, तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्यांचा त्वा वारिल्यास। हे मणी आणावे दास गणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी विन कोणाकडे। तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांचा कल्पतरू, भव नदीचे भव्य तारू तूच की रे रामराया। एक खेरडे गावाचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो। हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन, गृहस्थाश्रम चालवी। श्रोते या प्रपंचात संकट येती अतोनात, परी नाही पहा सुडत लोभ त्याचा मानवा। या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे। ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाडी विचारायला कर्ज काढणे साहूचे। घरदार पडले गहाण अगणित झाले तयागुण, लोकांप्रती दावण्यावदन लाज वाटू लागली। विकावयान काही वरले सदन अवघे साप झाले, भांडे कुंडे तेही गेले काय पत्ती वर्णावी। तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागविण्याशी दोन प्रहर अडचण पडू लागली। कांता बोले टाकून मुले करीती अपमान, पत गेली उडून उसनेन कोणी देती हो। ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत। जे सुखाचे वाटे स्थान तेच दुखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा। बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी तरी ती ह्याया पैसा नसे। जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास। जीवहीना जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला। यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येचा ते ठाया दोषही न लागेल। ऐसे करुणी विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला। एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, त्याने ही युक्ती केली ओळख आपुली बुधवावया। श्रोते अब्रुदाराशी जननिंदेचे मानसी, भय वाटे अहिर्निशी हे सकळांशी ठाऊक। बंडू तात्या म्हणे मनी, हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मद लागुनी कार्य ऐसी केलीस। तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करिशी राजा ऐसे ऐकिले पुराणी। ते सर्व खोटे झाले प्रत्याशी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा। आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम। ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्रत्याशी स्टेशनात। आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे मग जावे हरिद्वारा। आपुल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाये तू। संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीत त्रासून अंतरी भलते काही करू नको। ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण अवचितमशी भेटला। किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा। काही असो शेगावाशी जावो बंधू समर्थांशी, ऐसे बोलून मानसी शेगावाशी पातला।
दर्शना गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण, हिमालयाशी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण, प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन, जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊन हिमालया, गंगे माझे प्राण द्याया, परत आपल्या घरी जाया. वेळ वेड्या करू नको, तिकीट घेता जो भेटला, स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवही येथ. बापा तुझ्या मळ्यात एका आहे म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेशी, बाभुळीच्या झाडापाशी, खोदून पहा मेदनीशी, 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे, तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटांचे, द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदार, देऊन ऋण मुक्त होई खरा. नको सोडू बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन, आनंदला तो ब्राह्मण, आला खेरड्यास परतून, राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला, मळ्यात म्हसोबापाशी आला, बाबुडीच्या खाली लागला, जमीन खोदया कारण. तो ते 3 फुटावर लागतली स्रोते घागर, एक तांब्याची साचार, वेळेने होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहऱ्या सोन्याच्या 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत. मग काय विचारता, करी घागर घेऊन या, लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया. ऐसे मुखे बोलून, त्याचं द्रव्य करून, फेडिले त्याने अवघेरून. मला होता पडला गहाण, तोही आणला सोडवुनी. घडी बसली प्रपंचाची, ती गजानन कृपेने साची. वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा हाता, वा सागरा माझी बुडता, तारू दृष्टीच पडावे. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला, मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदी झाला, लीनानन्य भावाने. ते महाराज बदले त्याशी, आम्हास कार्य वंदिशी. ज्याने दिला आहे तुशी, दव्य घट तो वंदितया. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण, त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला, समर्थांची वंदून भला. बंडू तात्या गावास गेला, आपुल्या अति आनंदे. एके काळे सोमवती, पर्व आले निश्चिती. जी का अमावस्या येती, सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान, पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान, अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी, नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली, पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील बंकडलाल, मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केली एकमेळ, ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकडलाल म्हणे अवघ्यांशी, आपण जातो नर्मदेशी. घेऊ सांगा ते महाराजांशी, स्नान कराया नर्मदेचे. 4 मठा माझी आले, समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरु मावले, चला आमुच्या समवेत. तुम्ही असल्याबरोबर, काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर, त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार माते विना, नाही पहा इतरांना. आमुची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेशी. तुम्ही आल्या वाचून, आम्ही नहालू येथून. बाल हट्टा लागून, जननी तिचं पुरवी तसे. महाराज म्हणाले त्याशी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायाशी. जाऊ कशाला तिला मग, मी या मठात बैसून, करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन, श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली, मानधानता भाग्यशाली. होऊन गेला महाबली, दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर, यांनी कराया जगदोद्धार. तेथेच दीक्षा साचार, परमहंसाची घेतली. दादा तुम्ही त्या स्थला, भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला, उगाच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन, नाही राहिले मद लागून. ऐसे ऐकता 4 जण, घट्ट धरती पायाला. काही असो तेथवरी, चला आमच्या बरोबरी. लगेच येऊ माघारी, स्नान करुनी नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दंभिक. नर्मदेचे आहे उदक, या आपुल्या विहिरीमध्ये.
तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येई दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे, माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून आपणा न जावो की. समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वर आले, परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नशे वाट जाया हराच्या मंदिरी. कोणी स्नानात उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा, बसून खाऊ लागले मेवा, थव्या मागे लागला थवा तेथे भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणानकडे. रम्यशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले, आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा. काकी भीड लागली फार, गाड्या मोडती वरचेवर, बैल गाडीचे बुजार आहेत आपुल्या त्यातून. खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे. ते बसता आलेकडून आपण होता म्हणून, पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊ शांतपणी, ऐसच केले कित्येकांनी. त्या पहा नावा चालल्यात, तुम्हास वाटेल तेच करा, आम्हा न काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बैसले, नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी, फडी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार, येऊ लागले आत नीर, नाव आड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्दास होते, गिनगिन गणात बोते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले यती, उडू लागली धडाधडा छाती बंकटलालाची विबुध हो. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ, आम्हा लागी बुडवावया. गुरुराया आपुले वाणी, वेदतुल्य मानू येथुनी, वाचवया संकटातुनी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात, तो निम्म्यावरी पाण्यात, नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो. काठी लोक बोलती ऐसे, मेली ही पाच माणसे, आता यांचा भरवसा नसे, अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन, नका हो हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगल्य देवी, रेवे अशुभनाशिनी, मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊनी म्हणी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी, आली जलाची यावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळीनीचा धरिला वेश, मस्तकावरी कोरडकेश, भिजविले जियेच्या वस्त्रास, कंबरेपर्यंत जलाने नौका कंठास लागली. अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहून तळाच्या छिद्रेला. ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण, बाई आपण कोठेले कोण हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्ही नवे देतो भले, ते नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे निर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षमा माझी नाहीशी, झाली ती नर्मदेशी. वीज चमकुन आकाशी, घणी जैसे लीन होते. तो पाहता प्रकार
चौघे आनंदले फार, कडला स्वामींचा अधिकार, नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून, समर्था ही स्त्री कोण, ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. तेही महाराज बदले तत्वता, तुम्ही जे का विचारिता, तो कथिला आहे गाथा. नर्मदेने तुम्हास कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदलीना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्ताते. म्हणून तिचा जय जयकार, करा मोठ्याने एक वार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन, बंकट लालादी चौघे दान. समर्थाचे दिव्य चरण, वंदू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात. हो निया हर्ष भरित, सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवडे, एका गृहस्था समवेत भले. शेगावात येते झाले, महाराजांच्या दर्शना. त्या सदाशिवा कारण, टोपण नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छात्रगण, त्रिकुटाच्या होते हो. या माधवनाथाप्रत, योगांगे होते अवगत. ज्यांचा शिष्यगण माळव्यात, आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रीच्या दर्शनाला. तेव्हा महाराज भोजनाला, बसले होते मठात. सदाशिवाशी पाहून, माधवाची झाली आठवण. गजानना कारण, संत संता जाणीती. वानवडे येता क्षणी, महाराज बोलले मोठ्याने. अरे नाथाच्या शिष्याला गुणी, बसवा आणून माझ्यापुढे. त्यांचे गुरु माधवनाथ, गेले जेवून इतक्यात. मठी माझ्या समवेत, तो हे दोघे पातले. थोडा वेळ जरी आधी, हे आले असते तरी. भेट त्यांच्या गुरुची खरी, होती यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले, त्याची करू पूर्तता. वानवळ्याची आलिंगन, देते झाले दयाधन. पोरे बंधूची म्हणून, ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला, वानवळ्याचा शेगावला. जाताना त्या निरोप दिला, समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला, असेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला, विडा तो त्या द्यायास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, बिडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणीला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे, ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने, गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत, त्याने कथिली इत्तंभूत. महाराज आपण शेगावात, आला होता का ते दिनी. गजानन जे बोलिले, तेशीच आले जाहले. भोजन समयी त्यांनी केले, स्वरण माझे तीच भेट. अशा रीती एकमेका, आम्ही भेटतो सदैव देखा. इथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरे ही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान, ते न इतुक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणिला, आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला, शेगावी शिष्य हो. पाने देता वानवड्यांनी, ती भक्षिली नाथांनी. खलबत्त्यात कुटुंनी, थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैशी, हे चांगदेव 65शी. सांगते झाले ज्ञानराशी, श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनी आणा, म्हणजे ह्या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा, पावन तर्का कारणे. योगी वाटेल तेथुनी, भेटे एकमेका लागुनी. भेट थाईच बैसुनी, होते त्यांचे कौतुक हे. शेख महम्मद श्रीगोंद्यात, तुकाराम होते देऊत. आग लागता मंडपापत, देऊ माझी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदांनी, विदविली श्रीगोंद्यात बैसुनी. हे महिपतींनी लिहूंनी, ठेविले भक्ती विजयात. जाऊन हडी खेड्यात, विहिरीत बुडता पाटली सुत. वाचविले देऊन हात, महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना, ऐशी कौतुक होईना. हे न साधे दंभिकांना, त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर, त्याची न ये कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार, त्याचा अवलंब करा हो. श्री दासगणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणार्पणमस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दशोऽध्याय समाप्त।